यानंतर बातमी आहे संजय गायकवाड यांच्या एका वक्तव्याची। त्यांनी पोलिसांवर गंभीर असे आरोप केलेत। महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असून 50 लाख पकडून 50,000 दाखवतात असं संजय गायकवाड यांनी बोलून दाखवलंय। तसेच पोलिसांनी हरामीपणा केला नाही तर सर्व काही नीट होईल। महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम विभाग जगात कुठेच नाही असं गायकवाड म्हणतायत। माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली, कुठेही तपास झाला नाही। बुलढाण्यातील 2 पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा असा सवाल देखील गायकवाड यांनी उपस्थित केलाय। अरे पोलीस सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठेच नसेल। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला। यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली 50 लाख कधी पकडले हे 50,000 दाखवतात। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष फक्त मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारीने ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील। आम्हाला येतात धमक्या, समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत। हो, मृत्युंजयला पत्र, त्याला तर पत्र झालेलं आहे। हा, माझ्या मुलापर्यंत पोहोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे का? सोपं आहे का? पोलीसवाले काय करू शकत नाही। माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलिसांकडून? काहीच झाली नाही। आता गायकवाड यांच्या या वक्तव्यावरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल।